नमस्कार मित्रमैत्रिणींनो, क्रिकेट प्रेमींनो, कसे आहात तुम्ही सगळे? क्रिकेट हंगामाला सुरुवात झालेली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस आपल्या सगळ्यांचंच लक्ष होतं. लक्षणीय खेळ झालेला आहे, झकास खेळ, सकारात्मक खेळ. त्याचं कारण एका दिवसामध्ये जवळजवळ 360 धावाही झाल्या, एका दिवसामध्ये 11 बळीसुद्धा गेलेले आहेत. सामना हा बरोबर पुढे सरकलेला आहे. त्यामुळे या सामन्यामधली उत्सुकता ही अशीच वाढत राहणार आहे. त्याचं कारण विकेट जे आहे ते थोडंसं बॉलर्सना सुद्धा मदत करतंय, परंतु बॅट्समनना धावासुद्धा करता येत आहेत. हैदराबादचं विकेट असं मी बघितलेलं नव्हतं. आज खेळाच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकणारा कॅप्टन हा पहिली बॅटिंग घेणार हे आपण प्रिव्ह्यूमध्ये सांगितलं होतं आणि बेन स्टोक्सनी नेमकं तेच केलं. त्यांच्या संघामध्ये एकच फास्ट बॉलर, बेन स्टोक्स स्वतः थोडीशी बॉलिंग करेल असं वाटलेलं होतं, अजून तरी ते दिसलेलं नाही आहे. 3 स्पिनर, त्याच्यातले 2 नवखे स्पिनर आणि एकच अनुभवी स्पिनर, अशी पलटण घेऊन अक्षरशः इंग्लिश टीम मैदानात उतरली. भारतीय संघाने थोडासा धोका पत्करलेला आहे. 5 प्रमुख बॅट्समन, 1 विकेटकीपर, 3 ऑलराऊंडर्स, 3 स्पिनर, 3 ऑलराऊंडर्स अशा दृष्टीने मी म्हणतोय आणि 2 फास्ट बॉलर्स, असे संघाची बांधणी ही भारतीय संघाने केली. पहिली बॅटिंग करण्याचा फायदा इंग्लिश टीम उचलणार असं वाटलेलं होतं आणि आपण जे प्रिव्ह्यूला हेडिंग दिलेलं होतं, बॅट्सबॉल विरुद्ध भिंगरी, एक्झॅक्टली आपल्याला तेच बघायला मिळालेलं आहे. कारण क्रॉली जो आला तो एकदम सकारात्मक विचारांनी आला, बेन डकेट सकारात्मक विचारांनी आला. नवीन बॉलवरती त्याने टकाटक बाउंड्रीज मारल्या आणि धावफलक हलता नाही पळता केला आणि त्याचा परिणाम असा झाला की मैदानावरती जे काही प्रेक्षक हजर होते त्यांना एक बॅट बॉलचं द्वंद्व बघायला मिळालं. फास्ट बॉलिंग करत असताना बुमरानी पकडून बॉलिंग केली, सिराजला थोडासा मार पडला. त्याचं कारण इंग्लिश बॅट्समनना फास्ट बॉलर जास्त धाक दाखवू शकत नाही, त्यांना बुद्धीने आऊट काढायला लागतं. सिराजला आज ते जमलं नाही, पण मला वाटतं पुढच्या इनिंगला तो काहीतरी वेगळं करून दाखवेल. कारण आज जे काही बॉल पुढं पडले त्याचा योग्य समाचार झॅक क्रॉली आणि बेन डकेटनी घेतला. इवन सुरुवातीला जेव्हा रोहित शर्मानी दोन्हीकडनं स्पिनचा मारा चालू केला तेव्हासुद्धा विकेट चांगलं होतं, त्याचा फायदा घेऊन बेन डकेटनी मस्त बाउंड्रीज मारल्या. अश्विन हा नेहमीच विकेटसाठी भुकेला असतो. सुरुवातीला त्यांनीच ब्रेक थ्रू मिळवून दिला, कारण वळणाऱ्या नाही तर न वळणाऱ्या, पडून आत येणाऱ्या चेंडूवरती त्यांनी बेन डकेटची विकेट काढली. झॅक क्रॉली, ओली पोपच्या बाबतीत मी असं म्हणेन, संजय मांजरेकर जो माझा मित्र आहे त्यांनी फार छान कॉमेंट केली. तो म्हणला ओली पोपची विकेट जर का तुम्ही पाहिली तर फुल स्ट्रेचनी तो खेळलेला होता आणि तरी बॅटची एज घेऊन स्लिपमध्ये रोहित शर्माने मस्तपैकी छान लो कॅच पकडला. ह्याचा अर्थ असा आहे की जेव्हा बॉल वळत असतो तेव्हा झाप टाकून पुढं खेळणं हे धोकादायक ठरतं. थोडंसं तुम्ही बॅकफुटला खेळायला पाहिजे. तीच गोष्ट जे अनुभवी बॅट्समन होते, बेस्टो होता आणि त्याच्याबरोबर जो रूट होता, यांनी ते करून दाखवलं. त्याचं कारण आहे तुम्ही जर का पुढं खेळलात तर आऊट होण्याची शक्यता वाढते, त्यामुळे ते थोडेसे मागे राहिले. कित्येक वेळेला आपल्या स्पिनरने अक्षरशः डोकं पकडलं की अरे LBW होताना वाचले, परंतु हे करत असताना त्या लोकांनी कित्येक वेळेला रिव्हर्स स्वीप नाही, स्विच हिट म्हणायला पाहिजे, इतक्या जोरात पद्धतीने त्यांनी उलटे शॉट्स मारले. तरीही भारतीय स्पिनर्सची जी दहशत होती ती दहशत बॅट्समनवरती सातत्याने होती. इंग्लिश टीमनी सकारात्मक खेळ केला म्हणून त्यांचा धावफलक खालता जरी राहिला असला तरी मधनं अधनं विकेट ह्या पडतच राहिल्या. बेस्टोची विकेट खास करून फारच सुपर्ब पद्धतीने काढलेली आहे अक्षर पटेलनी, कारण तो बॉल जो होता त्याच्यामध्ये त्यांनी बॅट्समनला थोडं पुढं खेचलं, बॉल हलकेच स्टंपमध्ये पडला आणि वळून उजव्या स्टंपला लागून गेला. एका लेफ्ट आर्म स्पिनरसाठी एक म्हणतो तशी स्वप्नवत विकेट अशी ती विकेट होती, कारण बेस्टो हा अनुभवी बॅट्समन आहे, भारतात खेळायचा त्याला भरपूर अनुभव आहे. त्याचा फायदा घेऊन त्यांनी झकास बॅटिंग चालू केलेली होती. जो रूट हा सुरुवातीला LBW होताना वाचला, परंतु नंतर त्यांनी बरोबर खेळ केला, स्वीपच्या फटक्याचा योग्य वापर केला, परंतु त्याच स्वीपच्या फटक्याने त्याचा घातसुद्धा केला. कारण स्वीपचा फटका हा बॉल पुढं पडलेला असताना त्या पट्ट्यामध्ये आलेला तर बरोबर बसतो, परंतु जो बॉल थोडासा आखूड टप्प्याचा असतो, वळत असतो, त्याला तुम्ही स्वीप मारता तेव्हा टॉपेज लागायची शक्यता असते. आज मला वाटतं जो रूटच्या बाबतीत तेच झालं, परंतु जो रूटनी हे करत असताना एक छान माइलस्टोन गाठला.
तो भारताविरुद्ध टेस्ट मॅच क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा परदेशी फलंदाज ठरला. रिकी पॉन्टिंगला त्यांनी मागे टाकलं. याचा अर्थ असा आहे की जो रूटनी भारताविरुद्ध खेळत असताना विकेट कुठलंही कसंही असू देत सुपर बॅटिंग करून दाखवलेली आहे. आज जडेजानी त्याला फसवून आऊट काढलं म्हणून बरं झालं, नाही तर धावफलक अजून वाढला असता. जे अनुभव नसणारे फलंदाज होते इंग्लंडचे त्यांना थोडीशी गडबड झाली. आज खेळत असताना आक्रमक खेळायचं हे त्यांच्या डोक्यात होतं, त्यामुळे त्यांनी हवेतनं फटके मारले, धावा गोळा केल्या, परंतु भारताच्या ज्या स्पिनचं जे त्रिकूट आहे त्यांच्या सातत्याने एका टप्प्यावरती बॉलिंग करण्याच्या जी दहशत होती त्याला अखेर ते बळी पडले. आणि खास करून रोहित शर्मानी फार चतुराईने आज बॉलिंगचे चेंजेस केले. बुमराला त्यांनी बॉलिंगला आणलं, खूप जणांना आश्चर्य वाटलं, पण बुमरानी ऑफ कटर नाही तर ऑफ स्पिनसारखा बॉल टाकून जेव्हा विकेट काढली ती बुद्धिमान बॉलरची विकेट होती, एवढंच मी तुम्हाला म्हणेन. विकेट या थोड्या थोड्या अंतराने जात होत्या, परंतु विकेटवरती बेन स्टोक्स नावाचा अत्यंत चाणाक्ष आणि गुणवान खेळाडू हा विकेटवरती उभा होता. त्याला बॉल खेळताना अडचण येत नव्हती, तो मागं जाऊन शांतपणे डिफेंड करत होता. ज्या बॅट्समनकडे बचावात्मक फलंदाजीचं एक भक्कम कवच असतो तो आक्रमण कधीही करू शकतो, परंतु ज्याच्याकडे बचावात्मक कवच नसतो तो फटके मारायची घाई करतो. बेन स्टोक्सनी ते केलं नाही. तळातल्या फलंदाजांना बरोबर घेऊन तो विकेटवरती शांतपणे उभा राहिला आणि नंतर त्यांनी त्याचे ताकदवान फटके जे मारले ते अफलातून होते. तरीही मी म्हणेन की बुमराच्या 2 विकेट, अश्विनच्या 3 विकेट, जडेजाच्या 3 विकेट, अक्षरच्या 2 विकेट यांनी इंग्लंडचा जो घात करायचा होता तो बरोबर करून दाखवलेला आहे. 250 धावांच्या आत भारतीय संघाने समोरच्या टीमला रोखून दाखवलं. ह्याला सुद्धा महत्त्व आहे, कारण समोरच्या फलंदाजांनी आज आक्रमण करून भारतीय बॉलर्सना काही प्रश्न विचारलेले होते. त्यांनी भारतीय बॉलर्स गडबडून गेले नाहीत, म्हणूनच 250 धावांच्या आत इंग्लंडचा धावफलक हा आपल्याला रोखता आलेला आहे. परत याच्यामध्ये 2 छान माइलस्टोन झाले. एक तर सर रवींद्र जडेजांनी 550 इंटरनॅशनल विकेटचा टप्पा गाठला. इतकंच नाही तर जडेजा आणि अश्विननी मिळून एकत्र टेस्ट मॅच क्रिकेटमध्ये 500 विकेटचा टप्पा गाठून दाखवला. अगोदरचा हा टप्पा आहे, अर्थातच तुमचा अंदाज बरोबर असणार, माहिती आहे ना तुम्हाला, अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांनी सुद्धा हा टप्पा एकत्र गाठून दाखवलेला आहे. जेव्हा असे बॉलर्स दोन्हीकडनं दडपण वाढवतात, दोन्हीकडनं शिकार करतात, तेव्हा समोरच्या फलंदाजांना अक्षरशः धावा जमा करताना नाकीनऊ येतात. तेच आज आपल्याला बघायला मिळालेलं आहे. भारतीय संघाला एक चांगली गोष्ट अशी झाली की आज इंग्लंडच्या आक्रमणामुळे त्यांच्या हातीसुद्धा खेळायला भरपूर ओव्हर्स उरल्या. त्यातनंही इंग्लंड टीममध्ये एकच फास्ट बॉलर, तो सुद्धा वूडसारखा बॉलर की जो इतर विकेटवरती झपकन बॉल काढतो. आज हैदराबादच्या विकेटनी मात्र त्याची विकेट काढलेली दाखवली, कारण बॉल जातच नव्हता. त्यांनी आपटलेला बॉलसुद्धा असा जाऊन विकेटकीपरच्या गुडघ्यापाशी जात होता. इतर विकेटवरती त्याचा बॉल असा विकेटकीपर वरती डोक्याच्या वरती उचलतो जेव्हा तो आखूड टप्प्याचा बॉल टाकतो. त्यामुळे वूडला कळून चुकलं, या विकेटवरती आपली जास्त डाळ शिजणार नाही आहे. त्यातनंही त्यांनी वेगळी बॉलिंग करायचा जास्त प्रयत्न केला नाही. मला वेगवान बॉलिंग येते, मी वेगवान बॉलिंग करीन. यांनी गडबड काय झाली, दुसऱ्या बाजूनी आज बेन स्टोक्सनी मोठा धोका पत्करला, कारण त्यांनी एका नवख्या लेफ्ट आर्म स्पिनरला बॉलिंग दिली आणि जयस्वाल हा अक्षरशः टपून बसलेला होता. समोरच्या बॉलरच्या अंगावरती असलेली जबाबदारी पेलण्याकरता मानसिकदृष्ट्या तो तयार नाही, हे बरोबर त्यांनी ताडलं होतं. आणि त्यामुळे सुरुवातीपासनं त्यांनी जे काय आक्रमक फटके त्याच्याविरुद्ध खेळले की त्यामुळे भारताचा धावफलकसुद्धा सुसाट पळत निघाला. रोहित शर्मा आणि जयस्वालची भागीदारी मस्तपैकी वाढत चाललेली होती. जयस्वालने अर्धशतक कधी गाठलं कळलंसुद्धा नाही, कारण कधी हवेतनं कधी जमिनी लगत त्यांनी कडक फटके मारले. डावखुऱ्या बॅट्समनला साधीशी बॅटिंग त्यांनी केली. रोहित शर्माने मात्र अनावश्यक घाई केली आणि विकेट फेकली म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही, कारण मी तुम्हाला म्हणतो की घाई करायची काहीच गरज नव्हती. इंग्लिश टीम संपूर्णपणे बॅकफूटवरती गेलेली होती. ओपनिंग पार्टनरशिप मस्तपैकी वाढत चाललेली होती. बॉलरसुद्धा फार काही दडपण भारतीय फलंदाजांवरती टाकत नव्हते आणि तरी रोहित शर्माने घाई केली. विकेट गेल्यानंतर तो अक्षरशः डोक्यावरती हात मारून बाहेर पडला, परंतु त्यावेळेला मला राजेश खन्नाचा डायलॉग आठवतो
की पश्चात्तापाच्या अश्रूंना क्रिकेटमध्ये शून्य महत्त्व असतं. त्यामुळे आज रोहित शर्माला किती पश्चात्ताप झाला असला तरी त्याचा उपयोग काहीही नाही. त्याचं कारण असं आहे की जेव्हा वर्चस्व गाजवायची संधी होती, पहिल्या दिवशी भारतीय संघाने वर्चस्व गाजवलेलं आहे, परंतु ते अजून चिंतेचा विषय इंग्लिश टीममध्ये झाला असता. एक विकेट गेल्यामुळे त्यांना थोडंसं हायसं वाटलं असेल, कारण अखेर रोहित शर्मा हा कुठल्याही विकेटवरती मोठी खेळी करू शकतो. जयस्वालनी मात्र ती चूक केली नाही. जवळजवळ पाऊण शतकी मजल त्यांनी गाठलेली आहे. भारतीय संघाने 242 पैकी जवळजवळ निम्म्या धावा या कापून काढलेल्या आहेत. आणि अजून एक सकारात्मक गोष्ट म्हणजे शुभमन गिलनी अजिबात घाई केली नाही. डिफेन्स करत असताना त्यांनी प्रगल्भता दाखवली, गुणवत्ता आणि तंत्रसुद्धा दाखवलेलं आहे. मी परत सांगतो, जेव्हा टर्निंग ट्रॅकवरती तुम्ही चांगलं तंत्र दाखवू शकता तेव्हा आक्रमण तुम्ही कधीही करू शकता. त्यामुळे जयस्वाल आणि शुभमन गिलची जोडी ही नाबाद परतलेली आहे. इंग्लिश पुढे समस्या नक्कीच आहे, कारण जॅक लीचचा अनुभव त्यांच्याकडे आहे, परंतु उरलेले जे 2 स्पिनर आहेत त्यांच्याकडे अनुभव नाही आहे. ओव्हरमध्ये एक तरी चुकीचा आखूड टप्प्याचा वगैरे बॉल किंवा पुढट पडणारा बॉल हे ते टाकतायत. त्यामुळे भारतीय संघाच्या बॅट्समनवरचं दडपण वाढत नाही आहे. याचाच फायदा मला असं वाटतं भारतीय संघ सामन्याच्या दुसऱ्या दिवशी उचलायला ॲब्सोल्युटली तयार असेल. पहिल्या दिवशीच्या खेळामध्ये जवळजवळ 360 धावा झालेल्या आहेत. त्यामुळे खेळ आकर्षक झालेला आहे. भारतीय संघाने इंग्लंड टीमला ऑल आऊट करून पुढं पाऊल टाकलेलं नाही आहे, तर अजून 2 पावलं पुढं गेलेत, कारण आता जवळजवळ 120 धावांचा टप्पासुद्धा भारतीय संघाने गाठलेला आहे. एकच विकेट गेलेली आहे. एक नक्की आहे, भारतीय संघाकडे 5च प्रमुख बॅट्समन आहेत, हे विसरायला नको. त्याचं कारण रोहित शर्मा आऊट झाला आहे. आता 4 बॅट्समनवरती जबाबदारी आहे की सुरुवातीच्या काळामध्ये पहिल्यांदा इंग्लिश टीमचा जो पहिल्या इनिंगचा टप्पा आहे तो गाठणं आणि नंतर लीड वाढवत नेणं. भारतीय संघाने जर 350 धावांचा टप्पा गाठला म्हणजे दुसऱ्या दिवशी अजून 250 धावा करण्याची हिंमत दाखवली, तर या विकेटवरती दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करताना इंग्लिश टीमला ते 100 धावांचं ओझंसुद्धा खूप होईल. म्हणून मी म्हटलं एकदम पुढं जायला नको. क्रिकेटमध्ये असं होतं की सहज करतील, त्यांच्या बॉलिंगमध्ये काय दम आहे असं म्हणून चालत नाही. अक्षरशः एक एक धागा अक्षरशः गुंफत जायला लागतं, तसं त्यांना धावफलक वाढवायला लागेल. आत्ताच्या घडीला तरी भारतीय बॅट्समन त्या मनोविचारामध्ये दिसत आहेत. ही सर्वात चांगली गोष्ट आहे. हे माझं ॲनालिसिस झालं पहिल्या दिवशीच्या खेळाचं. तुम्हाला काय वाटतं? आज तुम्हाला 3 स्पिनरनी केलेली कामगिरी कशी वाटली? त्यांनी वाढवलेलं दडपण कसं वाटलं? त्याचबरोबर बुमरानी ज्या 2 विकेट काढल्या, एक ऑफस्पिन टाकून, फास्ट बॉलर आहे तो, ऑफस्पिन टाकून, आणि दुसरं म्हणजे बेन स्टोक्सला बोल्ड करताना टाकलेला बॉल. हे 2 बॉल तुम्हाला कसे वाटले? हायलाईट्स बघा. जर तुम्ही लाईव्ह मॅच बघितली तर प्रॉब्लेमच नाही, हायलाईट्स नाही तर बघा. आणि माझ्या ॲनालिसिसवरती तुमचं मत काय हे जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता नेहमीची विनंती की माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल, माझं इंस्टाग्राम अकाउंट हे सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया दुसऱ्या दिवशीचा अहवाल घेऊन. बाय बाय.